नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात मुसळधार पावसाला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी मध्यम। आज देखील जोरदार पाऊस राहील। सध्या जे आहे ते झडीच्या स्वरूपासारखा देखील पाऊस कुठे आहे तर कुठे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील सुरू आहे। आता सविस्तर अपडेट पाहूयात। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका जेणेकरून पावसाचे अपडेट पाहायला मिळेल। जे सबस्क्राईब करते त्यांना रोजची रोज हवामानाची देखील अपडेट पाहायला मिळत राहील। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता धाराशिव जवळ एक तीव्र मुसळधार स्वरूपाचं पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। बार्शी, परंडा, कुर्डवाडी, वैराग, तुळजापूर। आता तुळजापूरच्या भागात देखील पाऊस झालेला असेल, औसा असेल, वैराग असेल, इकडे मोहोळ, सोलापूरमध्ये देखील पाऊस झालेला असेल। ज्यांच्याकडे पाऊस झाला आहे ते कमेंट करून सांगू देखील शकतात। अक्कलकोट, आलंडाचा भाग असेल, इकडे पाहू शकता इंदापूर, अफजलपूरच्या भागात देखील आज पाऊस झालेला आहे। तसेच इकडे करमाळा, केज, चौसाळा, जामखेड, बीड, कडा, परळी, बदरपूर, इकडे गेवराईमध्ये देखील, माजलगावमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस झालेला आहे। सेलू, पैठण, इकडे अंबड, परतूरचा भाग असेल, जालन्यात देखील पाऊस चांगला झालेला आहे। इकडे याही ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच हे पावसाळी क्षेत्र जे आहे ते तीव्र होणार आहे। दुपारी आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची तीव्रता यांची पाहायला मिळू शकते। तसेच इकडे अहिल्यादेवीनगर, पुणे, नाशिक पर्यंत चांगला पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे लातूरचा भाग असेल, सोलापूरचा काही भाग असेल, मात्र सांगली, कोल्हापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहील, सावंतवाडीच्या भागामध्ये। तसेच इकडे जर पाहायला गेलं तर निजामाबाद, नांदेडचा भाग असेल, परभणीचा भाग असेल, याही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। इकडे चिपळूणचा भाग असेल, सिल्लोड असेल, लोणार, जालना या ठिकाणी तुरळक ठिकाणीच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। मालेगाव, मनमाड, धुळे, साक्री मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरी पाहायला मिळणार आहेत। रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।